रसिकहो नमस्कार. महती संस्कृतवाणी. संस्कृत भाषेतील वेगवेगळी सुभाषितं आणि त्यांचं दैनंदिन व्यवहारातलं महत्त्व याविषयी ऐकूया जयंत अभ्यंकर यांचं विवेचन. नमस्कार. महती संस्कृतवाणी. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. या संस्कृत सुभाषितात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. शतेषु जायते शूरः, शंभरांमध्ये एखादाच शूरवीर म्हणून जन्माला येतो. थोडंसं आपण शास्त्रग्रंथांमध्ये डोकावलो तर आपल्याला असं दिसतं की शूरत्व हा शरीराचा गुणधर्म नसून तो आत्म्याशी संबंधित असलेला गुण आहे आणि म्हणून हा आत्मा ज्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्या शरीराला शूरत्व प्राप्त होतं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर नुसत्या सिंहाचं किंवा वाघाचं शरीर पांघरून कुठलाही प्राणी शूर होत नाही, तर ते शूरत्व त्याच्या मुळात स्वभावात, रक्तात किंवा अंगात असावं लागतं. त्यामुळेच या सुभाषितात असं म्हटलेलं आहे की असा गुणधर्म ज्याच्या शरीरामध्ये आहे आणि तो त्या त्या आत्म्यामुळे शरीराशी संबंधित झालेला आहे, अशाच ठिकाणी हे शूरत्व दिसून येत असल्यामुळे शंभरांमध्ये एखादा शूरवीर, पराक्रमी, शौर्य गाजवणारा आपल्याला जन्माला आलेला दिसतो. सहस्रेषु च पंडितः असं उत्तरार्धात म्हटलेलं आहे. याचा अर्थ हजारांमध्ये एखादाच पंडित होतो. वस्तुतः पंडा म्हणजे बुद्धी. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना याचा अर्थ प्रत्येक देहानुसार त्याला लाभलेली बुद्धी ही वेगवेगळी असते. बुद्धी हे प्रत्येकाचं वरदान आहे. विदुर नीतीमध्ये विदुराने पंडित लक्षणं सांगितली आहेत. त्यामध्ये तो असं म्हणतो, श्रुतं प्रज्ञानुगम यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा. म्हणजे ज्याची विद्या बुद्धीचं अनुसरण करणारी असते आणि बुद्धी विद्येचं अनुसरण करणारी असते, पंडिताख्याम लभेत सहा. त्या मनुष्याला पंडित म्हणून प्रसिद्धी मिळते. प्रवृत्तवाक यस्य म्हणजे ज्याची वाणी प्रवाही आहे त्याला पंडित असं म्हटलं जातं. मात्र वेगळ्या अर्थाने यः क्रियावान स पंडितः, अशाही पद्धतीने सतत क्रियाशील राहणं यालाही पंडित असं अनेक ठिकाणी संबोधिलेलं दिसतं. नाविन्याची ओढ हा बुद्धीचा स्वभाव आहे. उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे बुद्धिस्तु सारथिं विद्धी. बुद्धी बऱ्याच वेळेला आपल्यासाठी सारथ्याचं काम करत असते. सारथी चुकला तर रस्ता चुकतो आणि चुकीच्या मार्गाने आपल्याला चुकीची फळं प्राप्त होतात. त्यामुळे आपण विचारपूर्वक आपलं मार्गक्रमण करायचं असेल तर बुद्धिनिष्ठ माणसाने स्वतःच्या बुद्धीवर जास्त विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपला जीवनमार्ग निवडला पाहिजे. असाच उपनिषदांचा उपदेश आपल्याला असलेला दिसतो. पुढच्या चरणात असं म्हटलं आहे, वक्ता दशसहस्रेषु भवती. 10,000 एखादाच वक्ता म्हणून जन्माला येतो. मुळात वक्तृत्व याकडे एक कला म्हणून आपण पाहतो आणि ही कला अवगत असणं यामुळे समाजामध्ये एक वेगळेपणा स्वतःला आपण प्राप्त करून देत असतो. ही कला सर्वांनाच अवगत नसल्यामुळे 10,000 एखादाच वक्ता दिसतो आणि तो वक्ता अनेक सभा समारंभ गाजवताना आपल्याला दिसतो. मात्र सभा तरी कोणती याविषयी विचार करत असताना आपल्याला काही संस्कृत सुभाषितांमध्ये अशा तऱ्हेने माहिती दिलेली आढळते, न सा सभा यत्र न संती वृद्धाः. जिथे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध लोक नाहीत ती सभाच नाही. वृद्धाः न ते ये न वदन्ति धर्मम. जे धर्म सांगत नाहीत, धर्माचा उपदेश करत नाहीत
ते वृद्धच नव्हेत. धर्मो न वै यत्र न च अस्ति सत्यम. ज्यामध्ये सत्यता नाही तो धर्म नाही. आणि सत्यम न तत् यत छलनानुविद्धम, म्हणजे ज्यात छल अर्थात कपट किंवा कारस्थान लबाडी आहे त्याला सत्य म्हणता येत नाही. याचं उत्तम ज्ञान आणि भान हे नेहमीच वक्त्याला असावं लागतं. म्हणूनच 10,000 एखादाच वक्ता म्हणून जन्माला येतो. मात्र या वक्त्याला एक वेगळी विद्या सभेकरता संपादन करावी लागते. संस्कृत सुभाषितांमध्ये असं म्हटलंय, येषां न विद्या न तपो न दानम, म्हणजे ज्याच्याजवळ विद्या नाही, तप नाही, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, म्हणजे ज्याच्याजवळ ज्ञान नाही, शील नाही, गुण नाहीत आणि धर्माचरण नाही, ते मर्त्यलोके भुवि भारभूताः, असे पृथ्वीला केवळ भारभूत असलेले लोक मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. या मृत्यूलोकात मनुष्याच्या रूपाने पशु म्हणून हिंडत असतात. त्यामुळे आपण कोणाशीही बोलताना योग्य विद्येचा योग्य सन्मान ठेवून, योग्य विद्येचा चांगला अभ्यास करून ती प्राप्त करण्याकरता खूप मोठी तपश्चर्या करून, त्यासाठी ज्ञानसाधना करून आपलं शील जर चांगलं बनवलं, त्यामध्ये अनेक सद्गुणांनी ते सुशोभित केलं आणि त्यानुसार जर का आपलं धर्माचरण आपण ठेवलं, तर खऱ्या अर्थानं ही पृथ्वी आपल्यामुळे अलंकृत होईल. अन्यथा एका संस्कृत सुभाषितात असं म्हटलंय, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. म्हणजेच आहार, निद्रा, भीती आणि मैथुन या सर्वसामान्य क्रिया आहेत. त्या पशूंमध्ये सुद्धा दिसतात. पण मनुष्य मात्र धर्माचं पालन करत असल्यामुळे यापासून वेगळा ठरतो. आणि जो मनुष्य धर्माचरणानुसार वागत नाही, आपला धर्म म्हणजे नियत कर्तव्य पूर्ण करत नाही, तो पशुतुल्य आहे. अशा तऱ्हेनं या सुभाषितातून माणसाने धर्माचरण करावं, आपल्या नियत कर्तव्यांचं परिपालन करावं, याविषयी मार्गदर्शन केलं आहे. अर्थातच वक्त्याला याचं भान निश्चितपणाने असलं पाहिजे आणि सभेमध्ये व्यवहार चातुर्य ठेवून त्याने आपलं भाष्य केलं पाहिजे. अशाच तऱ्हेचा आशय या सुभाषितामध्ये दिसून येतो आणि त्यामुळेच 10,000 एखादाच अशा तऱ्हेचा विद्यासंपन्न, ज्ञानसंपन्न, शीलसंपन्न आणि सदाचरणी असा वक्ता असलेला आपल्याला दिसून येतो, असं उत्तरार्धात म्हटलेलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. दाता भवती वा न वा, मात्र दाता हा फारच दुर्मिळ आहे. दातृयाचकयोर्भेदः कराभ्याम एव दर्शितः एकस्य गच्छता अधस्तात् उपरी अन्य तिष्ठती. आपल्याकडे असलेली दानसंकल्पना जी आहे त्यामध्ये दाता आणि याचक असे दोघे जण आहेत. यामध्ये देणारा जो आहे त्याचा हात वरती असतो आणि घेणारा जो आहे त्याचा हात खाली असतो. अशा तऱ्हेची एक दाता आणि याचक याविषयीची सुंदर संकल्पना या सुभाषितामध्ये दिलेली आहे. परंतु अशा तऱ्हेचा सर्वोत्कृष्ट दाता आणि सर्वोत्कृष्ट याचक हे फारच दुर्मिळ असतात. आपल्यासाठी कालिदासाने रघुवंशामध्ये दिलेलं एक उदाहरण किंवा गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती असलेला इक्ष्वाकू वंशातला पहिला राजा म्हणजे दिलीप राजा.
त्याला दैवप्रसादाने रघु नावाचा मुलगा झाला. हा मुलगा अतिशय उदार होता आणि त्याने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याकडची सर्व संपत्ती ज्या वेळेला दान केली, अशा वेळेला कौत्स नावाचा एक शिष्य वरतंतू नावाच्या ऋषींना गुरुदक्षिणा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुवर्णमुद्रा रघुराजाकडून प्राप्त होतील या हेतूने रघुराजाकडे जेव्हा आला, तेव्हा रघुराजाने सर्व संपत्ती दान केल्याचं त्याला कळलं. यावेळी आपण एकतर चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या वेळी आलो अशी त्याची भावना झाली असता, त्याच वेळेला रघुराजा त्याच्यासमोर आला आणि त्याने त्याला एक रात्र तिथेच थांबायला सांगितलं. यानंतर रघुराजांनी बाकी सर्व गोष्टी दान केल्या तरीसुद्धा आपला पराक्रम किंवा शौर्य हे दान केलेलं नसल्यामुळे प्रत्यक्ष कुबेरावर स्वारी करण्याचं मनामध्ये ठरवलं. मात्र हे कुबेराने ओळखताच त्या रात्रीच त्याने त्याच्या दरबारात सुवर्णमोहरांचा वर्षाव केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कौत्साला बोलावून रघुराजाने त्या सर्व सुवर्णमोहरा याचक म्हणून आलेल्या त्या कौत्साला देऊ केल्या. मात्र कौत्साने सर्व सुवर्णमोहरा न घेता आपल्याला गुरुदक्षिणा देण्याकरता आवश्यक असलेल्या तेवढ्याच सुवर्णमोहरा घेण्याचं मान्य केलं असताना रघुराजाने सुद्धा उर्वरित सुवर्णमोहरा कौत्साला दान करून टाकल्या. अशा वेळी दाता म्हणून रघुराजा आणि याचक म्हणून कौत्स हे अयोध्यावासियांसाठी गौरवास्पद झाले. अशा तऱ्हेची गोष्ट कालिदासाने आपल्यासमोर ठेवली आहे. यामधून आपल्याला अनेकविध आदर्श घेण्यासारखे आहेत. म्हणूनच या सुभाषितांमध्ये असं म्हटले, दाता भवती वा नवा. मात्र दान करायचंच असेल तर ते कसं करावं याविषयी सुद्धा उपनिषदामध्ये असं सांगितलं आहे, श्रिया देयम. आपली परिस्थिती असेल, आपल्याकडे संपत्ती असेल, त्याचा पूर्ण विचार करून आपण नेहमी दुसऱ्याला दान दिलं पाहिजे. भिया देयम म्हणजे भीतीने, अर्थातच आपलं धर्माचरण करणं हे आद्य कर्तव्य आहे आणि त्यामध्ये जर का चूक झाली तर पुनर्जन्मासारखा दुसरा भाग आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे कमीत कमी या सगळ्या प्रायश्चित्तांना घाबरून आपण निश्चितपणाने खूप चांगलं दान हे या जन्मामध्ये केलं पाहिजे. संविदा देयम म्हणजेच दान देत असताना त्यासंबंधी योग्य माहिती आणि मार्गदर्शन करू शकणाऱ्या माणसाचा आवश्यक तो आणि योग्य सल्ला घेऊन त्यावर योग्य विचारविनिमय करून आपण आपल्याकडील दान दिलं पाहिजे. दानाय लक्ष्मीही सुकृताय विद्या म्हणजेच ज्याची संपत्ती दान करण्यासाठी असते आणि ज्याने प्राप्त केलेली विद्या पुण्यकर्म करण्यासाठी असते. चिंता परेशाम सुखवर्धनाय, ज्याला दुसऱ्याचं सुख वाढवावं याचीच सतत चिंता असते. परावबोधाय वचांसी यस्य म्हणजे ज्याचं बोलणं दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी असतं. वंद्यस्त्रिलोकी तिलकस्य एव, असा तो त्रिभुवनाचे अलंकार असलेला पुरुष हा सर्वांनाच सर्वथा वंदनीय असतो आणि यामध्ये विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या विद्येबद्दल सुभाषितकार असं म्हणतात, न चोरहार्यम न च राजहार्यम म्हणजे विद्याधन हे अशा प्रकारचं धन आहे की ते चोरसुद्धा चोरून नेऊ शकत नाहीत आणि राजे लोकसुद्धा ते हरण करू शकत नाहीत. न भ्रातृभ्राज्यम न च भारकारी म्हणजेच भावंडांमध्ये ते विभागलं जाऊ शकत नाही आणि विद्याधनाचा कधीही आपल्याला भार वाटत नाही. पुन्हा
व्यये कृते वर्धत एव नित्यम. जे धन खर्च केलं असता सतत वाढत जातं ते विद्याधनम सर्वधनप्रधानम. ते हे विद्यारूपी धन सर्व धनाच्या अग्रस्थानी आहे किंवा सर्व धनाच्या बाबतीत प्रधान धन म्हणून सांगितलेलं आहे. मात्र ते सहजासहजी प्राप्त होत नाही. अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम. म्हणजेच जो आळशी आहे, जो सतत क्रियाशील राहणारा नाही, त्याला विद्या हे धन मिळणार तरी कसं? आणि ज्याच्याकडे विद्या नाही त्याला व्यवहारामध्ये ज्याला द्रव्य म्हटलं जातं ते धन तरी कसं मिळणार? आणि अधनस्य कुतो मित्रम. ज्याच्याकडे धन नाही त्याला कोणतेही मित्र नाहीत. आणि अमित्रस्य कुतो सुखम. म्हणजेच ज्याला मित्र नाहीत त्याच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होणं थोडंसं कठीणच आहे. म्हणून विद्या विनयेन साधयेत. ही विद्या सतत विनयशील राहून आपण प्राप्त केली पाहिजे आणि योग्य वेळेला त्याचा वापर आपण केला पाहिजे. कारण पुस्तकस्थ तू या विद्या परहस्तगतम धनम. म्हणजेच आपली विद्या ही केवळ पुस्तकात असून चालत नाही आणि आपलं द्रव्य हे दुसऱ्याच्या हातात असून चालत नाही. कारण कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. योग्य वेळ आलेली असताना कामाच्या वेळी कार्यप्रसंगी ती विद्या जी केवळ पुस्तकामध्ये आहे ती आपल्याला उपयोगी पडत नाही आणि दुसऱ्याकडे असलेले धन आपल्याला गरजेच्या वेळेला किंबहुना स्वतःच्या गरजेच्या वेळेला उपयोगी पडत नाही. म्हणून ही विद्या स्वतः उत्तम रीतीने आत्मसात करावी. कारण विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या हीच सर्वत्र पूजनीय ठरते, द्रव्य नाही. विदेशेषु धनम विद्या. म्हणजेच दुसऱ्या देशामध्ये विद्या हेच धन उपयोगी पडतं. मात्र ही विद्या संपादन करीत असताना क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थमच साधयेत. क्षणाक्षणांनी विद्या आपल्याला प्राप्त करावी लागते आणि कणाकणाने धन कमवावं लागतं. क्षणत्यागे कुतो विद्या. क्षण संपून गेल्यानंतर विद्या प्राप्त करता येत नाही. म्हणून सूज्ञ माणसाने किंवा शहाण्या माणसाने योग्य वेळेला विद्या संपादन केली पाहिजे. निर्वाण दीपे किमु तैलदानम. दिवा विझून गेल्यानंतर त्यामध्ये तेल घालून काही उपयोग नाही. चौरे गते किमु सावधानम. चोर निघून गेल्यानंतर आपण दक्ष राहून जसा उपयोग नाही. वयो गते का खलु मल्लविद्या. वय निघून गेल्यानंतर मल्लविद्या शिकून जसा उपयोग नाही. आणि पयोगते कहा खलु सेतुबंधः. पाणी निघून गेल्यानंतर बांध घालून जसा उपयोग नाही तसे क्षण निघून गेल्यानंतर आपल्याला विद्या प्राप्त करता येत नाही. मात्र त्यासाठी स्वतःहून आणि सतत प्रयत्न केले पाहिजेत. कारण उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. केवळ मनामध्ये इच्छा धरून कोणतंही कार्य सफल होत नाही. त्याकरता सतत उद्योगशील राहिलं पाहिजे, सतत कार्यशील असलं पाहिजे, सतत परिश्रम केले पाहिजेत. नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात कोणी त्याची शिकार आणून स्वतः देत नाही. म्हणून आपल्याला आवश्यक असलेली विद्या प्राप्त करण्याकरता स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपोआपच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींपर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो असं
या पुढच्या सुभाषितात सांगितलं आहे. विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोति धनात धर्मम ततः सुखम. विद्या आपल्याला विनय प्राप्त करून देते. विनयामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळते. प्रतिष्ठेमुळे आपण धनसंपन्न होतो. द्रव्य हाती आल्यामुळे आपण उत्तम धर्माचरण करू शकतो आणि त्यानंतर या धर्माचरणातून आपल्याला हवे असलेले सुख प्राप्त होते. अशा तऱ्हेच्या आपल्या किंवा दुसऱ्यांच्या सुखासाठी सतत धडपडणाऱ्या आपणा सर्वांना ही संस्कारक्षम मार्गदर्शक असणारी संस्कृत विद्या, महती संस्कृतवाणी सर्व गोष्टी प्राप्त करून देईल. आणि त्यासाठी संस्कृतम ये प्रशंसन्ति संस्कृतीम स्वदेशम ये च शंसन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. संस्कृतवाणीची प्रशंसा करणे आणि संस्कृतीची प्रशंसा करणे, स्वदेशाची प्रशंसा करणे यातून मनुष्य मात्र धन्य होतो. अशा या संस्कृतवाणीला वंदन करून मी या ठिकाणी विराम घेतो. धन्यवाद. महती संस्कृतवाणी. रसिकहो, संस्कृत भाषेतील वेगवेगळी सुभाषितं आणि त्यांचं दैनंदिन व्यवहारातलं महत्त्व याविषयी जयंत अभ्यंकर यांचं विवेचन आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. तेव्हा मला प्रसाद अर्जुनेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. नमस्कार.